विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे अजातवाद. आता कालपर्यंत आपण अजातवाद पाहून आलो. अजातवाद सांगत असताना श्री गुरूंनी अजातवाद सांगितला की हा जो दिसणारा संसार आहे हा वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे, म्हणून प्रपंच हा मुळात झालेला नाहीच आहे. असं त्या ठिकाणी श्री गुरूने सांगितल्याच्या नंतर शिष्य त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही म्हणता हा संसार झालाच नाही, वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. वास्तविक पाहिलं तर अजातवाद म्हणजे काय, जिथं काही बोलायला शिल्लकच राहत नाही अशा प्रकारचा जो वाद आहे तोच अजातवाद आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वादावाद करणे नाहीचे, परंतु हे सर्व जगत धडधडीत दिसतं आणि तुम्ही म्हणता हे वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. मग हे प्रत्यक्ष प्रतीला येणारा संसार जर धडधडीत दिसत असेल तर संसार नाही असं म्हणता येणार नाही, म्हणून हे प्रत्यक्ष प्रतीला येतो. मग त्याला जर प्रत्यक्ष प्रतीला येत आहे, तो वंद्या पुत्राप्रमाणे मानायला तयार नाही आणि त्याला तर संसारबंधाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर अशा पद्धतीचा तो बोध झालाच पाहिजे. मग आता तो बोध अजातवादाच्या माध्यमातून होत जर नसेल तर त्याला विवर्तवाद त्या ठिकाणी करून सांगावा. विवर्तवाद म्हणजेच अध्यासवाद असं त्या ठिकाणी विचारात घेता येतं. श्री गुरु बाबा रे, हा अजातवाद कोणास पटत नाही व एकाएकी कोणास पटणे शक्य नाही, त्याप्रमाणे तुलाही पटत नाही आता, म्हणून आता तो अजातवाद पटण्याकरता अगोदर विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद सांगतो. तो तुला नीट समजला मग अजातवाद आपोआप पटेल. आता अध्यासवाद म्हणजेच काय बरं, आपण मागच पाहिलं अध्यास म्हणजे भ्रम आणि भ्रम म्हणजेच अध्यास. तर जसं रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो तसं परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळं परमात्मा स्वरूपावरती हा जगदादी भास जगताचा भ्रम म्हणजे जगताचा काय होत असतो, अध्यास होत असतो. अशा प्रकारचा वाद म्हणजे अध्यासवाद. म्हणून तो तुला सांगतो, तो तुला नीट समजला तर मग अजातवाद आपोआप पटेल. म्हणजे आम्हाला जो तुला अजातवाद सांगायचा आहे, जो वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असं हे सांगायचं आहे, पण हे तुला कधी पटेल. तुला आता अजातवाद पटत नाही कारण तुझा अधिकार कमी पडतो, म्हणून तुला विवर्तवादात या ठिकाणी सांगतो. वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासते का याचे कारण सांगतो. आता या ठिकाणी जन्म मरण मृत्यू वगैरे हे सगळं सत्य नसून ते भासते का आहे का नाही. जसं माऊली म्हणतात की नाही, जे समजते भूते जन्माआधी अमूर्ते, मग पातले व्यक्तत्वे जन्मल्या, ही सर्व असणारी भूत मात्र प्राणी मात्र आहे का नाही. जे समजते भूते जन्माआधी अमूर्त म्हणजे यांना जन्मा होण्याच्या आधी काही आकार होता का, हे निराकार स्वरूपाचे होते. जसं पाण्यावर आलेलं तरंग होण्याच्या आधी ते पाणी कसं होतं तर आपल्या मूळ स्वरूपात होतं. तसं हे सगळे भूत मात्र जन्माने येण्याच्या आधी कसे होते तर आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होते. जे समस्त भूते जन्माआधी अमूर्ते, मग पातले व्यक्तत्वे जन्मल्या, आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा ते व्यक्त म्हणजे आकाराला त्या ठिकाणी येत असतात. बरं, आता हे आकारातून जर सर्व भूतमात्र जर गेली किंवा त्यांचा लय झाला किंवा ते मरण पावले, तर मरण पावले म्हणजे मरण म्हणजे नष्ट होतात का, तर माऊली म्हणतात ते कधी नष्ट होत नाही. ते शेयाशे जेथ जाते, शे म्हणजे जेव्हा नाश होतो ते निभ्रांत आणणे होते, ते आणणे मात्र होतच नाही कारण होण्यासारखं त्यांना दुसरा काही विषय नाहीच. देखे पूर्वस्थिती येते ते आपल्या पूर्वस्थितीला येत असतात. मग
हे सर्व भूत मात्र आकाराला येतात, आकाराला नसतात. मग हे असं का होतं बरं? तर याचं कारण आहे ती माया. त्या मायेमुळे हे सगळे एअरमध्ये जे प्रतिभाषे ते निद्रस्त स्वप्न जैसे. मग मध्ये प्रतितरी येतं का नाही? म्हणजे आपण काय नियम केला, जे आधी नसतं, जे नंतर पण नसतं आणि जे मध्ये भासतं ते कल्पित असतं, असं निर्णय केला की नाही? मग कसं कल्पित असतं? तर एअरमध्ये जे प्रतिभाषे ते निद्रस्त स्वप्न जैसे. जसं स्वप्नामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्रतिक्रिया येतात की नाही, पाहायला मिळतात की नाही, पाहायला मिळत असतात. मग पाहायला मिळाल्याच्या नंतर माऊली म्हणतात तसा हा शरीरादी म्हणा, हे सगळं व्यक्त आकार म्हणा, हे कशामुळे प्रतीतले येतात? सत्स्वरूपामुळे. ते मायावंश सत्स्वरूपी. तसं हे सगळे आकार वगैरे माया. माया म्हणजे जी मुळात नाहीचे, मग नसलेलीच आहे. आहे का नाही? काहीतरी उभे की तुम्ही माया वगैरे असं म्हणता, ती माया नसलेलीच माया आहे काहीतरी 15व्या अध्यायामध्ये उभी आलेली, मला आता लक्षात येत नाही ती. तर हे सगळं मायामुळे सत्स्वरूपालाच या ठिकाणी काही आकार आलेला असतो. ती माया स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आरोप असते. म्हणून सांगतात की आता वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासते का, याचे कारण सांगतो. तुला स्वतःच्या आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी, मी दुःखी वगैरे रूपाने ज्ञान आहे, पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. बघा आता आपल्याला जर कोणी विचारलं, आपण काय म्हणतो, मी कोण आहे असं विचारलं, तू कोण आहे असं जर विचारलं तर आपण काय सांगतो? अहो मी धडधड तुमच्यासमोर मनुष्य आहे, तुम्हाला दिसत नाही का? मी कोण आहे? मी मनुष्यच त्या ठिकाणी आहे. म्हणजे मी मनुष्यामध्ये कोण आहे? तर मी अमुक वर्णात आहे, अमुक जातीत आहे, अमुक धर्माचा आहे, अमुक पंथाचा आहे, असे आपण आपले काय करतो? ओळख करून देतो. पण आपण आपली स्वतः कधी ओळख असं म्हणतो का? का मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, असं कधी स्वतःची ओळख करून देतो का? अशी कधीच ओळख करून देत नाही. पण हीच खरी ओळख आहे आपली, का मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, ही खरी ओळख आहे. पण ही ओळख कधी आपण करून देतो का? कधीच नाही देत ओळख करून. आपण नेहमी आपली जातीपात, धर्म, मनुष्य, पंथ अशीच ओळख करून देत असतो. तर ब्रह्मरूपाने कधी ओळख करून देत नसतो. मग हा एक आपल्याला अध्यास नाही झाला का? हा सुद्धा आपल्याला काही एक अध्यास, म्हणजे हा भ्रम आहे. म्हणजे तो स्वतः ब्रह्म असून आपली ओळख मनुष्य, जात पात, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टींना करून देत असतो. तुला स्वतःच्या आत्म्याची मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी, मी दुःखी वगैरे रूपाने ज्ञान आहे, पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. असे जे आत्म्याचे अज्ञान आहे, त्या अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. आता हे सगळं अज्ञान आलं का नाही? हे अज्ञान आलं म्हणूनच जगत प्रतीत येतं. मग हे जर अज्ञान नसेल, तो जर डायरेक्ट म्हणला मी सच्चिदानंद रूप आहे, असं त्याला यथार्थ रूपाने बोध असेल, तर त्याला दुःख वाटेल का? दुःख वाटत नाही. पण मी अमोघ जातीत आहे, आमची जात खालची आहे, दुःख झालं का नाही? दुःख झालं. मी मनुष्य आहे, मी अमुक मनुष्य आहे, म्हणून त्याला दुःख होत असतं. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, म्हणून त्याला दुःख होत असतं. तो जर म्हणला मी सच्चिदानंद रूप आहे, तर ब्रह्म कधी दुःखी होतं का त्या ठिकाणी? आपण मागं एक गोष्ट तुम्हाला अशीच सांगितली होती का आपल्या दादाने एक गोष्ट अशी सांगितली का भाऊ होते म्हणे, त्यांच्याकडे त्यांचं श्रवण झालं. ते पंढरपूरवरून आल्याच्या नंतर पाठ नित्याने करत असायचे आणि नित्याने पाठ करत असताना कुठंतरी पाठाला जायचं. मग ते पाठाला गेले ना, ज्यांच्याकडे पाठ ऐकत होते त्यावेळेस ते पाठ सांगत असताना हे एकदम खिन्न मनाचे झाले. तेव्हा ते म्हटले तुम्ही एवढे खिन्न होऊन का ऐकता? तर ते म्हटले तशी परिस्थिती सोडवली म्हणे. म्हणे काय झालं? म्हणले बरेच दिवस घरी नाही, म्हणून आता थोडं कर्ज झालं, त्याच्यामुळे जरा थोडी खिन्नता आली, थोडी उद्विग्नता आल्यासारखं झालं. तर ते म्हटले आपण पाठ करतो, विचारसागर ऐकतो, आणि ह्या विचारसागरामध्ये काय सांगितलं होतं? मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. मग ब्रह्मावरती कधी कर्ज होतं का म्हणे? ब्रह्मावर कधी कर्ज होणं शक्य तरी आहे का?
ब्रह्माच्या ठिकाणी सुखदुःख होणं शक्य आहे का? मग एवढा विचार ऐकला, एवढ्या विचारानेच त्यांना लगेच चेतना आली, लगेच ते जागे झाले. अरे खरंच ना, आपण ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि आपल्यावरती कधी कर्ज होईल का? म्हणजे ही कल्पना आहे का नाही? लगेच कल्पनेचा त्याग केला का नाही? म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे असा जर विचार मनात आला तर लगेच जी दुःख आपल्याला आतापर्यंत आलेली आहे त्या दुःखाचा लगेच नाश होतो की नाही? फक्त एवढ्या विचाराने नाश होतो. दुसरा कोणता विचार आहे बरं त्या विचाराने या दुःखाचा नाश होईल? आहे का काही कुठं विचार? जगाच्या पाठीवर किती जरी फिरलं तरी कुठंच विचार असं मिळणार नाही. पण मी सच्चिदानंद रूप आहे असा जर विचार मनात आला तर लगेच त्याचं सगळं दुःख निवृत्त होतं. हा एकदम सोपा असणारा रामबाण उपाय त्याच्यावरती. त्या ज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. जसं उदाहरण देऊन सांगतात, जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प रज्जूचे अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो, तसा जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळं मिथ्या प्रतीत होतो. बघा आता मागं काहीतरी आता तुम्ही वय म्हणता की नाही, जसा रज्जूवरी सर्प भासत, जसा रज्जूच्या अज्ञानामुळं रज्जूवरती सर्प भासतो की नाही, आणि तो कधी भासतो तर मंद अंधकार आदी दोष आणि सामान्य रूपाने म्हणजे अधिष्ठान पदार्थाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि जो भासलेला पदार्थ आहे त्याचं विशेष रूपाने ज्ञान जेव्हा होतं की नाही तेव्हा रज्जूवरती सर्प भासतो की नाही. तसं आपल्याला हे जगदादी संसार आणि हे दुःख सगळं का प्रतीत होतं? तर दुःख प्रतीत होण्याचं कारण एवढंच आहे का आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं विशेष ज्ञान नाही. तर आपल्याला मी ब्राह्मण आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी मनुष्य आहे याचं काय विशेष रूपाने ज्ञान आहे. नाहीतर आपण उठता बसता काय म्हणतो बरं, मला फार दुःख झालं, मला फार सुख झालं. पहिले तरी परिस्थिती फार बिकट होती, आता तरी चांगली. ही परिस्थितीवर जातो, जातीपातीवर जातो, असं तो याचं त्याला किती ज्ञान आहे बघा बरं. बारकाईने विचार केला तर उठता बसता याचंच ज्ञान. तो कधी उठला आणि म्हटला का मला विवर्तवाद नाही पटला, मला हाजातवादच पटला, फार माझं मला म्हणजे मी स्वतःला फार समाधानी मानतो की माझा तितका अधिकार झाला, किंवा मला नाही विवर्तवाद पटला तर मी कमीत कमी सृष्टीवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी सच्चिदानंद रूप आहे असं तो कधी बोलतो का? बरं असा विचार बोलला तरी त्याला सहन तरी होतो का? तो म्हणतो झालं ना आता पाठात, आता कुठपर्यंत तेच सांगतात. आता जे आपलं स्वरूप आहे त्याचं विषय वर्णन जास्त करावा का नाही त्याचं वर्णन जास्त करावा? नाही त्याचं वर्णन जास्त करावं वाटत असतं. मग नाही त्याचं जास्त वर्णन केलं तर त्याचंच तुम्हाला काय झालंय विशेष रूपाने ज्ञान झाले. आणि ज्याचा तुम्हाला विचार करावा तो विचार मात्र करावं वाटत नाही त्याचंच तुम्हाला काय विशेष रूपाने अज्ञान आहे. मग जसा रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवरती सर्प भ्रम होतोय की नाही, मग रज्जूचं कोणतं अज्ञान? सामान्य रूपाने ज्ञान आहे म्हणून तर अज्ञान आहे. आणि विशेष रूपाने ज्ञान असेल तर अज्ञान झालं असतं का? अज्ञान झालं नसतं. मग तसं त्याचं सामान्य रूपाने ज्ञान होतं म्हणून तुम्हाला रज्जूवरती सर्प भ्रम होतो आहे का नाही. तसं परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळं परमात्म्यावरती जगदादी संसार प्रतीतला येऊ शकतो की नाही? नक्कीच येऊ शकतो ना त्या ठिकाणी. तसा जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतो. आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं जगत मिथ्या म्हणजे खोटा अशा पद्धतीचा प्रतीत होत असतो. म्हणजे खोटा म्हणजे तो काय खोटेपणा कधी जाऊ शकत नाही का? जाऊ शकते ना. आता ढगाची सावली किती काळ टिकणार आहे? ती जातेच की नाही. किंवा बेगडाची बाहुली तयार केली तर ते बेगडं किती काळ टिकणार आहे? तर जोपर्यंत पाऊस नाही कुठं काय नाही ती बाहुली विसरून घराच्या बाहेर राहत नाही, पावसात राहत नाही, तोपर्यंत ते बेगडाची बाहुली चांगली वाटते. पण एकदा पाऊस आला की ते बेगडाची बाहुली सुद्धा काय त्याची बेगडं निघून गेली, दरवाजाला बेगडं लावली आपण उंबऱ्याला दाराला आहे की नाही, सुरुवातीला छान वाटतं. पण पाऊस आला की ती बेगडं निघून गेली का दरवाजा सुद्धा चांगला दिसत नाही. तसं हे बेगडाप्रमाणेच सगळे ह्या मिथ्या गोष्टी असतात ना, ह्या खोट्या असतात. हे मेड इन चायना असतं. सुरुवातीला फार छान वाटतं पण कालांतराने 15 दिवस 10 दिवस 10-12 दिवस झालं की ती चांगली वस्तू सुद्धा नष्टच होते, काही टिकत नाही. तसं ती खोटीच असते म्हणत.
तसं आत्मस्वरूप हे अज्ञान जे आहे का नाही त्याच्यामुळे मिथ्या प्रतीत होतं का नाही. पण आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, जसं रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं का रज्जूवरला सर्प मात्र कसा ठरतो, मिथ्या ठरतं. तसं आत्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की हा संसार सुद्धा कसा मिथ्या ठरेल. उलट तुम्ही स्वतः म्हणणार तुकोबरांसारखं, रज्जू सर्पाकार भासेल जगदंबर, हे रज्जू सर्पाप्रमाणे हे सगळं जगत आम्हाला भासत आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे पहा शिष्य, महाराज मला हा रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा. तुम्ही आतापर्यंत वारंवार रज्जूवर सर्प हा दृष्टांत मला देता की नाही समजून सांगण्याकरता, पण मला हाच मुळात रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा असं का म्हणले बरं. कारण आपल्याला कोणता आता वाद पाहायचा आहे तर अध्यासवाद पाहायचा आहे का नाही. आणि हा अध्यासवाद समजून घेण्याकरता काय करावं लागणार आपल्याला, वंद्यापुत्राचं वर्णन करून चालेल का. वंद्यापुत्राचं वर्णन करायचं म्हणल्यावरती आपल्याला आजातवाद, परंतु आता आजातवाद पटणे इतके आपण पात्रतेचे नाही. मग आता आपल्याला जर विवर्तवाद समजून घ्यायचा असेल, आध्यासवाद समजून घ्यायचा असेल तर रज्जूवर सर्प कसा भासला आहे का नाही तो दृष्टांत आपल्याला काय चांगला समजून घेतला पाहिजे. म्हणून हा दृष्टांत मला नीट समजून सांगा. मला प्रथम रज्जू सर्पाचे दृष्टांतात रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे. आता रज्जू सर्पांचा दृष्टांत जो सांगितला की नाही त्या रज्जूच्या ठिकाणी हा जो सर्प भासतो आहे की नाही कसा भासतो अशी शंका आहे. आता हे कसा भासतो तर याचं कारण काय सांगितलं होतं आपण बरं, रज्जूवर सर्प भासण्याचं कारण काय, कोण उत्तर देऊ शकतं बरं. ज्याचे व्हिडिओ चालू नाही त्यानेच उत्तर दिलं काय, ते बरोबर व्हिडिओ तशीच राहतात तिथं जागेवरती. सांगा, नवीन कोणीतरी सांगत असेल तर सांगा. सामान्य रूपाने ज्ञानाने विशेष रूपाने आधी अधिष्ठान. बघा आता ती जी अधिष्ठान वस्तू आहे तिचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने आज्ञान. मग रज्जूच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे. याचे जर नीट समाधान झाले तर त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असे माझ्या लक्षात येईल. म्हणजे जसं रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवरती सर्पभ्रम होतो तसं परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळं परमात्मा स्वरूपावरती जगदादी भास होतो. मग जसं रज्जूवरती सर्प भासतो कसा भासतो त्याची रीत कळते म्हणून रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होते. तसं परमात्मा स्वरूपावरती जगदादी भास कसा होतो त्याची रीत आम्हाला कळली तर हा जगदादी भास त्या ठिकाणी निवृत्त होऊ शकतो. म्हणून मला काय करा की त्याची जी रीत, त्याची जी पद्धत, त्याची जी शैली, त्याची जी धाटणी ती काय करा मला व्यवस्थित अशा पद्धतीनं सांगा. तर त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असे माझ्या लक्षात येईल. पण आता आपण म्हणून अहो हे तर वारंवार यांना मागं सांगितलं, मग आता परत नवीन असं वारंवार विचारायचं कारण काय. तर मग तेवढीच रीत आहे किंवा तेवढीच एक पद्धत आहे असं नाही, तर पद्धती अनेक प्रकारच्या असू शकतात. पण रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता तसा इतर लोक त्यास मिथ्या मानत नाही आहे का नाही. आता रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण कसं सांगता मिथ्या आहे, पण तुम्ही मिथ्या म्हणता हे तुमचं म्हणणं झालं, पण बाकीच्या लोकांना मान्य आहे का, तो बाकीच्या लोकांना सुद्धा कसं आहे मान्य झाला पाहिजे. नाहीतरी मिथ्या पदार्थ पाहून ऐक नाही मिथ्या पदार्थ पाहून अंगामध्ये जोर ताप भयभीतपणा वगैरे येतो का नाही, फार मोठा बरं ती गोष्ट सत्य नसतेच, खोट्याच गोष्टीला लोक घाबरतात, फार फार घाबरतात त्या ठिकाणी. असं आहे की मागं ते स्वामीजींनी एक उदाहरण सांगितलं होतं, मी ते तुम्हाला सांगितलं की तो सकाळच्या वेळेला किंवा असं म्हणजे पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, मंद अंधकार आधी दोष, आणि अशामध्ये तो कुठे गेला, परसाला गेला आणि डबा घेऊन गेला. डबा घेऊन गेल्याच्या नंतर तो एक सरळ बाबळीवरून आला आणि पळत आला आणि त्याने पाहिला पळत आला आणि तो दोन पायाच्या मधून डायरेक्ट त्या दोन जमिनीला भेगा पडल्या होत्या, त्या भेगत गेला. तर तो काय म्हणायचा, हा सरडा आला, हा कुठं इकडे तिकडे गेला नाही आहे का नाही, कारण मागं त्याने पाहिलं तर मागं नाही, मग गेला कुठं, त्याला असं वाटलं की हा पोटामध्ये गेला.
आता खरं जाणं शक्य आहे का? पण त्याने फार जेवण खाऊन सगळं सोडून दिलं. जेव्हा त्याला परत तशाच पद्धतीची कृती करून दाखवली आणि तो एक भेगाडातून आपलं सरडा बाहेर काढला आणि त्याला सांगितलं हा सरडा आता पोटातून बाहेर आला, ऐका नाही. तोपर्यंत त्याने खाणं पिणं उठणं बसणं बोलणं सगळं सोडून दिलं. आता तुम्हाला मी मरतो की काय असं वाटत होतं. पण खरं तसं झालं का? नाही झालं. पण माणसाला भीती निर्माण झाली की नाही, मग ही भीती त्याला किती दुःख देऊ शकते, भयंकर अशा पद्धतीचं दुःख देऊ शकते. तसा हा संसार मुळात आहे का? मुळात नाहीच आहे. पण तरी पण तो संसाराला सत्य मानतो. मग हा संसार सत्य जोपर्यंत मानतो तोपर्यंत त्याला दुःख आहे का नाही? तोपर्यंत त्याला दुःख आहे. म्हणून रजीच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगतात तसा इतर लोक त्याच मिथ्या मानत नाही. ते रजीच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीची निरनिराळ्या रीतीने व्यवस्था लावतात. आता ते काय करतात की रजेवरती सर्प प्रतीतीला येतोय की नाही, तर त्याच्या प्रतीतीची आहे की नाही, म्हणजे केवळ रज्जूचं आपलं सर्पाचं प्रतीतीला अनुभवाला आला असं नाही, ते निरनिराळ्या पद्धतीने त्याची व्यवस्था लावत असतात. आता आपण मागं नेहमी सांगतो की काय सांगतो नेहमी, ते इथं खाली बघा कशी लावतात ते सांगतो. आता परिच्छेद क्रमांक 8 ख्याती वर्णन पान नंबर 82. आता आपण नेहमी सांगतो की 5 पुरुष आणि काय झाले रस्त्याने निघालेले आहेत. मग ते रस्त्याने जात असताना काय झालं की पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकारामध्ये दोष होतं आणि एक सुंबाची दोरी पडली. तर त्या सुंबाच्या दोरीला पाहिल्याच्या नंतर त्या सुंबाच्या दोरीचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान त्यांना होतं आणि त्यावरती त्यांना वेगवेगळे पदार्थ भासले. आता ज्याच्या अंतःकरणामध्ये एक मिनिट, ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा संस्कार आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा संस्कार आहे त्याला रज्जूवरती तोच पदार्थ प्रतीतीला येऊ शकतो. एखाद्याला पूर्वी कधीतरी सर्प पाहिला असेल तर त्याला रज्जूवरती काय प्रतीत येणार, तर सर्पच प्रतीतीला येणार. ज्याला फुलाची माळ नेहमी पाण्याची सवय आहे किंवा त्याचा संस्कार आहे, ज्याला दंड पाहिला असेल, ज्याने जलरेषा पाहिली असेल, ज्याने भूरेषा पाहिली असेल, ज्याला जसा जसा संस्कार असेल तसंच त्या पद्धतीनं त्या रज्जूवरती वस्तू प्रतीतीला येत असते. हे आपण मागं पाहिलं. तर तेच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा खाली प्रथम आपण अशी कल्पना करू की, आता इथं काय सांगितलंय, कल्पना करू की, आहे का नाही, ही कल्पनाची करू की कोणी 5 पुरुष रस्त्याने जात असता रस्त्यातील दोरीच्या ठिकाणी मंद अंधकारामुळे 5ही जणांस त्या दोरीवर सर्प भासला. नंतर त्या दोरीचे ज्ञानाने सर्वांचा सर्पभ्रम निवृत्तही झाला. आता 5 पुरुष चालले होते, त्यांना रजेवरती सर्पभ्रम झाला. आता सर्पभ्रम झाला म्हणजे सगळ्याला सारखा झाला असंही नाही, काही ना वेगवेगळा पण झाला असेल आणि कदाचित सगळ्याला 5ही जणांना त्या ठिकाणी सर्पभ्रम झाला पण असेल, आहे का नाही, त्याचं काही सांगता येत का? जसं संस्कार असतो तसा भ्रम होत असतो. येथपर्यंत सर्व ठीक झाले. नंतर ते 5ही जण एके ठिकाणी बसून विचार करू लागले की या दोरीच्या ठिकाणी सर्प भासला कसा, त्या 5ची नावे अशी. आता त्या 5 जणांना रजेवर सर्प भासला का नाही आणि कोणीतरी बॅटरी आणली आणि सांगितलं बाबा हो तुम्ही घाबरू नका, हा सर्प मुळात नाही, इथं आमची बैलाची दोरी इथं पडली होती, मी ती दोरीच घ्यायला आलोय, आहे का नाही, मी शोधतच आलोय, मग तुम्ही म्हणू नका हा सर्प वगैरे आहे, तर ते आमच्या बैलाची दोरी ती घेऊन चाललो मी आता, आहे का नाही. मग त्यांना आता सर्प आहे असं भासवेल का, कारण त्याला माहिती हा शेतकरी, याच्या शेतकऱ्याच्या बैलाची दोरी इथं पडली होती, आता हा घेऊन चाललाय. मग तो म्हणून ते 5 जण एका बाजूला जाऊन विचार करू लागले. ते म्हटले आपल्याला रजेवरती सर्पभ्रम का झाला, ऐक नाही, मग ते का झाला म्हणजे आता प्रत्येक जणाची कारण वेगवेगळे असतात की नाही. अहो साधा अपघात जरी झाला ना
तरी ते लोक म्हणतात नाही हो, तो त्या ड्रायव्हरची अशी काहीतरी चुकी असेल, कदाचित त्याला झोप लागली असेल, ऐक नाही, कदाचित म्हणतील त्याला कुठला तरी विचार मनामध्ये आला असेल, त्याची कल्पना त्याच्या मनामध्ये विचार करता करता पूर्णपणे तो डीपमध्ये गेला असेल. कोणी म्हणाल अहो तसं नाही, कदाचित तो असा असेल टाकलेला. अशी अनेक प्रकारची कल्पना करतात की नाही. का कोणी म्हणाल अहो कसलं काय, त्याने सूड वगैरे घेतला असेल, असं मनात भाव तयार झाला असेल. असे अनेक प्रकारच्या, म्हणजे एक अपघात झाला तर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न आहेत का नाही. तसं रज्जूवरती सर्पभ्रम झाला तर म्हणला कसं काय झालं असेल बाबा. मग प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न भिन्न आहे का नाही. प्रत्येकाने आपापलं मत सांगायला सुरुवात केली. आता यामध्ये ना की आता इथं खेत्या आलेल्या आहे, खेत्या आहे का नाही. तर खेत्या शब्दांचा विचार करायचा झाला तर इथं ख्याती म्हणजे काय इथं दिलं माहिती का. ख्याती वर्णन, भान आणि कथन, प्रतीती आणि प्रतीतीप्रमाणे बोलणे. आता इथं ख्याती शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे, ते भान म्हणजे त्याचं असणारं जे ज्ञान आणि त्या ज्ञानानुसार केलेलं कथन, प्रतीती किंवा त्याचा अनुभव आणि प्रतीतीप्रमाणे बोलणे, याला म्हणायचं ख्याती, आहे की नाही. तर आपण असं नेहमी म्हणतो काहीतरी बघा अभंग काहीतरी, ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू ज्ञानोबाची ख्याती, असे काहीतरी अभंग चरण कुठेतरी आपण पाहिलं ना. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविसे. वेद महिषामुखी बोलविषयी ही ज्ञानोबाची ख्याती, म्हणजेच ज्ञानोबाची महती, ज्ञानोबाची थोरवी, ज्ञानोबाची विशेषत्व, असा विचार होऊ शकतो की नाही. म्हणजे ख्याती शब्दाने अनेक प्रकारे विचार होऊ शकतो. ख्याती म्हणजे महती, थोरवी, विचार, बोलणं, प्रतीती, अनुभव, असा जितका काही घेता येईल त्याला ख्याती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ख्याती शब्दाचा अर्थ असा घ्या. आता पहा, आता ह्या 6 प्रकारच्या ख्यात्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि या 6ही प्रकारच्या ख्यात्या ह्या ठिकाणी का सांगितल्या बरं, तर हा संसार तुम्हाला प्रतीतीला का येतो, हे आपलं मत भिन्न भिन्न रूपाने प्रतीतीला आपलं मत भिन्न भिन्न रूपाने मांडणारे त्या ठिकाणी आहेत. आता ते कसे कसे मांडतात त्याची नावं पण थोडी खाली आलेली आहेत. आता इथं काय दिले, असत ख्याती, माध्यमिक मताचा, शून्यवादी याची आहे. आता एवढ्यात तुम्हाला काय कळणार आहे बरं त्याचं. असत ख्याती म्हणजे काय, हे माध्यमिक मत म्हणजे काय, शून्यवाद म्हणजे काय, आहे का नाही. इथं फक्त थोडा विचार दिलेला आहे. तर थोडा जर विचार दिला तर त्याचा विस्तार आहे ना पुढं एक एक तरंगामध्ये होणार आहे. जास्त काही विस्तार या ठिकाणी दिलेला नाही. पण आता तूर्त थोडक्यात त्याची ओळख काय आहे, ती ओळख पण आपण थोडक्यात करून घेऊ. आणि जास्त जर ओळख करून घ्यायची असेल तर थोडे त्याचे काही शास्त्र पण असतात. मग त्या शास्त्राचा आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग त्याचा अभ्यास मग आता नियम काय केला की एक शास्त्र जर शिकायचं असेल तर एक शास्त्र शिकण्याकरता कमीत कमी 12 वर्षाचा अवधी आपल्याला अपेक्षित असतो. म्हणजे 12 वर्षापर्यंत एक शास्त्र शिकून होतं. अशी शास्त्र किती आहेत, तर 6 आस्तिक शास्त्र आहेत आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत. तर आस्तिक शास्त्र म्हणजे काय, न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, बरोबर ना. ही 6 आस्तिक शास्त्र. आणि नास्तिक शास्त्र म्हणजे काय, तर चार्वाक, जैन आणि बौद्धामध्ये किती घ्यायचे, बौद्धामध्ये माध्यमिक घ्यायचा, योगाचार घ्यायचा, सौत्रातिक घ्यायचा आणि वैभाषिक घ्यायचा. त्या वैभाषिक आणि सौत्रातिक याच्यामध्ये ना हा पंथ आहे, हा हीनयान पंथ म्हणजे खालचा पंथ. आणि त्याच्यात महायान पंथ सांगत असताना माध्यमिक आणि योगाचार यांचा महायान पंथ असं सांगितलंय. म्हणजे हे 4 झाले कोण, वैभाषिक, सौत्रातिक, माध्यमिक आणि योगाचार, हे झाले 4 बौद्धांचे 4 शिष्य. आणि जैन आणि चार्वाक हे 2 झाले 6. हे 4 आणि हे 2 झाले 6. ही किती झाली, 6 शास्त्र. हे वेदाला मानतात का, हे वेद प्रमाण मानत नाही. हे झाले नास्तिक शास्त्र 6 आणि आस्तिक शास्त्र 6, अशी झाली 12 शास्त्र. आता हे 12 शास्त्र जर शिकायची म्हटलं तर 12 शास्त्र शिकण्याकरता किती आयुष्य पाहिजे आपल्याला, तर 120 वर्ष आयुष्य आपल्याला पाहिजे, आहे की नाही.
बारा वर्ष लागत आहे, नाही तरी पण जास्त होईल. आता 12ने हिसाब केला तर 12 शास्त्राचा मोठं गणित होऊ शकतं, आहे का नाही. ते गणित पण आता जुळत नाही, तर तेवढं आयुष्य तर नाहीच आपल्याला, आहे का नाही. म्हणजे इतकं काळ त्याला लागू शकतो. परंतु हे शास्त्र शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय सुद्धा नाही. नियम घ्या, हा पर्याय सुद्धा नाही. उलट माऊली म्हणतात की नाही हरिपाठामध्ये, रिकामा अर्धगटी राहू नका, असं 6 शास्त्रकारानं 18 पुराण हरशी गाती, नाही नाही तिथं नाही कुठंतरी की की 6 शास्त्र म्हणजे काहीतरी बघा शेवटच्या अभंगात वर्णन आलेले, मी कुठंतरी ऐकलं होतं. जाधवबाबांचंच कुठंतरी ऐकलं होतं, आता आठवत नाही मला ते. हरिपाठामध्ये शेवटच्या अभंगामध्ये नाही का वर्णन आलेलं की क्षण मात्र सुद्धा तू रिकामा राहू नको, 6 शास्त्रकारानं काहीतरी आहे असं. म्हणजे तिथं जाऊ द्या, ज्ञानेश्वरीमध्ये नाही आलं का वर्णन, देखा षडदर्शने मनपती तेची भुजांच्या आकृती, म्हणून विसंवादी धरती आयुध्य हाती, एके हाती दंतो, जो स्वभाव होता खंडितो, तो बौद्ध मते संकृतो वार्तिकांचा, तरी तर्क तोची परशु, नीती भेदो अंकुशो, वेदांतो महारसो, मोदको मिरवे, मग सहजे सत्कार वादो, जो पद्म करो वर्दो, तो धर्म प्रतिष्ठा तो सिंधू अभय हसतो, देखा विवेकवंतो सुमिळो, तोची शुंडा दोंड सरळो, जे तर केवळ परमानंदो महासुखाचा, तरी संवाद तोची दशणू, जो समता शुभ्र वर्णो, देव उन्मेष सूक्ष्म शनो विघ्न राजू. म्हणजे अवगमनी या दोन्ही मीमांसा सर्वण स्थानी, बोध अमृत मुनी आली शिविती, उपरी दश उपनिषदे, जे उदाहरणे अनमकरंदे, ते कुसुमे मुकुटे सुगंधी शोभती भले. किती वर्णन आलं बरं 10 उपनिषदाचं. मीमांसा 2 महत्त्वाच्या कानाच्या ठिकाणी सांगितलं, सोंड सांगितले, देखा विवेकवंतु सुमळू, तोची शुंडा दोंड सरळ, ऐक नाही. दात सांगितला, तरी संवाद तोची दशणू, ऐक नाही. पक्षीपातीपणा रहित असणारा, मग सहजे सत्कार वादू, सांख्य शास्त्राचं वर्णन केलं, आहे का नाही. म्हणजे गणपती हातातला मोदक सांगितला, हा फरशू सांगितला, म्हणजे ती कुऱ्हाड सांगितली, एक 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 आयुध त्या ठिकाणी सांगितलं. हे 6 दर्शनं माऊलीनं सांगितलं की नाही. आणि हे 6 दर्शनांचा विचार करूनच माऊलीनं पुढे विचार मांडलेले. म्हणजे हे 6 शास्त्र आपल्याला फार विचारात घेणं गरजेचं आहे. आता ते विचारात घेणं एवढं काही शक्य नाही, पण पंडित निश्चलदास स्वामीनं काय केलं की सगळ्यांचा सार इथं थोडक्यात करून सांगितलेला आहे. आता खाली पहा, असत ख्याती. आता या ठिकाणी कोणती ख्याती आहे? असत, म्हणजे नाही आणि सत म्हणजे सत्य. जे सत्य नाही अशा प्रकारचं केलेलं कथन, ती कोणती ख्याती? असत ख्याती, आहे का नाही. आता ही असत ख्याती कोणाची आहे? तर माध्यमिक मताचा शून्यवादी. आता हे दक्षिण प्रांतातले असणारे कोणी माध्यमिक मत, आहे का नाही. तर यांचं मत कसं आहे, खालचं मध्यम अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे कुठले, तर हे यांचं नाव आहे नागार्जुन. हे बुद्धांचे काय शिष्य आहे त्या ठिकाणी, यांचं नाव त्या ठिकाणी काय आहे? नागार्जुन आहे. आणि हे कुठले? दक्षिण भारतातले आहे. बरं, हे आता यांच्या विषयी ना आपल्याला थोडं जर आणखीन जर माहिती जर मिळवायची म्हटले, माहिती मिळून तरी काय करणार आहे, परंतु यांनी त्यांचा जो बौद्ध संप्रदाय होता ना, हा बौद्ध संप्रदाय यांनी पसरवण्याचं मोठं काम केलं. म्हणजे तिब्बत, चीन, जपान वगैरे, थायलंड वगैरे, हा जो त्यांचा संप्रदाय एवढा लांब पसरला की नाही, तर या पसरण्याचं कारण कोण होतं? तर अशा पद्धतीने हे नागार्जुन होते. तर हे काय आहे? हे शून्यवाद त्या ठिकाणी मानतात. शून्यवादी म्हणजे काय? ते सगळ्याच गोष्टीला शून्य. ते म्हणतात रजेवर भासलेला सर्प, हा सर्प कसा आहे त्या ठिकाणी? नाहीचे, म्हणजे तो कसा आहे? शून्य आहे, ऐक नाही. तर ते म्हणतात रजेवर भासलेला सर्प तुम्हाला शून्य आहे का नाही, म्हणजे नाहीचे ना. जी गोष्ट अभावरूप असते ती कशी असते? शून्य असते. तसं ते म्हणतात ज्यावरती भासलं ना ते जर शून्य असेल ना, तर त्याचं अधिष्ठान सुद्धा कसं असलं पाहिजे? शून्यच असलं पाहिजे म्हणतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे यांचा वाद कोणता? शून्यम शून्य. शून्यम शून्य, अधिष्ठान पण शून्य आणि भासणारी वस्तू सुद्धा कशी आहे? शून्यच. याचा अर्थ काय होतो? हे सगळं जगतच कसं आहे त्या ठिकाणी? शून्य आहे. अशा प्रकारचा जो वाद घालणारे आहेत ते कोणता वाद घालतात? शून्यवाद घालतात. ते कोणत्या मताचे? माध्यमिक मताचे. आणि कोणती ख्याती मान्य करतात? ते असत ख्याती त्या ठिकाणी सांगत असतात. दुसरं सांगितलं त्या ठिकाणी आत्मख्याती. आता याचा विचार पुढे येणार आहे, ऐक नाही.
पण इथं थोडक्यात लक्षात घ्यायचं यांची नाव वगैरे काय असेल ते. तर आत्मख्याती तर हा सुद्धा कोण आहे, हा सुद्धा बुद्धांचा काय आहे, शिष्यच त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर याचं नाव काय त्या ठिकाणी, तर याचं मैत्रियनाथ असं याचं ह्या ठिकाणी काय आहे, नाव आहे. आणि हा काय आहे, योगाचार मताचा विज्ञानवादी. आता हा विज्ञानवाद वगैरे काय आहे हे सुद्धा आपल्याला पुढं पाहायचं आहे का नाही. आणि हा योगाचार मताचा विज्ञानवादी आहे. आणि हा काय करतो, बुद्धीलाच आत्मा समजतो. आणि ती बुद्धी कशी आहे, क्षणिक विज्ञानवादी अशा पद्धतीचं आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय तो विचार ह्या पुढच्या पानावरती आहे आपल्याला. म्हणून हे काय करतात त्या ठिकाणी की आता हे तो वरचा काय म्हणला होता की सगळं शून्यच आहे, आद्यस्थ पदार्थ आणि अधिष्ठान पदार्थ म्हणजे परमात्मा आणि जगत सगळं शून्य आहे असं त्या ठिकाणी तो म्हणतो की नाही. तसं तो म्हणतो ते सगळं शून्य आहे असं नाही. तर हे सगळे आकार कोण धारण करत असतं, बुद्धीच धारण करत असते. बुद्धी म्हणजेच आत्मा, आणि त्यालाच काय म्हणतात, विज्ञान असं त्या ठिकाणी म्हणत असतात. म्हणून हा विज्ञानवादी बौद्ध हे शास्त्राला मानतात का, शास्त्रप्रमाण मानतात का, हे शास्त्रप्रमाण मानत नाही. हे नास्तिकवादी त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या मतीनं आपल्या बुद्धीनं असं तर्क करून आहे का नाही, असा संशोधन यांनी केलेला आहे. म्हणून हे सगळे कोण आहे, हे बौद्ध मत आहे. म्हणून हे बौद्ध मताचे दोन विचार या ठिकाणी ख्यातीत आलेले आहेत. आता खाली पहा आता हे पुढचे जे शास्त्रकार आहेत ना, हे नास्तिक नाही, हे पुढचे आस्तिक आहे. त्याच्यामध्ये पहा अन्यथा ख्याती आहे का नाही. आता हे अन्यथा ख्याती म्हणजे काय, अन्य पदार्थ अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं आहे का नाही. अन्यथा ख्याती म्हणजे काय, अन्य पदार्थ अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, याला म्हणायचं अन्यथा ख्याती. जसं असं होतं की तुम्ही काशीत देवदत्त पाहिला की नाही, काशीत देवदत्त पाहिला. आणि काशीतला देवदत्त तुम्ही कुठं पाहिलं नंतर आळंदीमध्ये पाहिला. तो म्हणतो हा काशीतलाच देवदत्त आळंदीमध्ये आहे. म्हणजे अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं ही कोणती ख्याती झाली, अन्यथा ख्याती झाली आहे का नाही. पूर्वी तिकडं आम्ही हत्ती पाहिला, तोच हा हत्ती, म्हणजे अन्य हत्ती अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं. मग आता ही ख्याती कोणाची आहे. आता इथून पुढे ना हा विषय जरा थोडा किचकट, जरा डोक्यावरून जाणारा, डोक्यात न येणारा, परंतु हे समजून घेतल्याशिवाय पर्याय आहे का. मग आता नाही जास्त पुढं काय झालं ना, थोडा सावकाश विषय होईल आपला. परंतु हे वारंवार याच्यावरती काय करायचं, चिंतन करायचं. आणि मग हे चांगलं चिंतन झालं की मग त्या ठिकाणी आपण म्हणायचं की ते शास्त्र काय म्हणतात, त्यांची मतं काय, मग आम्हाला हे कळाले आहे असं म्हणावं. का नुसतं उठलं बसलं म्हणजे शास्त्र म्हणतं असं नाही. ते आधी काय करायचं, आपण बारकाईनं समजून घ्यायचं. आता ही अन्यथा ख्याती कोणाची आहे, तर न्याय आणि वैशेषिक मताचा जडवादी यांची आहे. तर न्यायशास्त्राचे करते कोण आहे, आपल्याला न्यायशास्त्र माहिती आहे का नाही. न्यायशास्त्र एक झालेलं आहे आणि त्याचे करते कोण सांगितलेले, तर कपिल महामुनी वगैरे तुम्ही चरित्र ऐकलं का नाही भागवतामध्ये. देववतीला त्याने उपदेश केला, देववती म्हणजे त्यांची आईवती आहे का नाही. तर ते न्यायशास्त्राचे करते कोण आहेत, तर कपिल अशा पद्धतीने ते न्यायशास्त्राचे करते आहे. आणि दुसरं एक शास्त्र आहे वैशेषिक आहे का नाही. तर वैशेषिक शास्त्र हे जे झालेलं आहे, हे शास्त्राचे करते कोण आहेत, तर कनाद मुनी आहे त्या ठिकाणी. कोण सांगितले, कनाद आहे का नाही. त्यांचं खरं नाव कनाद आहे का कश्यप आहे, त्यांचं खरं नाव आहे कश्यप. परंतु त्यांनी प्रत्येक कण असा एकत्र आला आहे का नाही. आता त्याचा शाळा कॉलेजांमध्ये बारकाईने विचार होत असतो. तर हा विचार जो आलेला आहे, तर हे सगळं जगत झालं कसं, जगत होण्याचं कारण काय, तर आता ते संशोधन करतात. तो अभ्यासक्रम शालेय पाठ्यपुस्तकामध्ये येत असतो. तर ह्या सगळ्याचा विचार आहे ना, आता आला असं नाही, आता इंग्रजांनी तुम्हाला करून दिला असं नाही, तर पूर्वी आपल्याकडेच होता. तर तो कोणी केला होता हा सगळा अभ्यास, तर कश्यप नावाचे ऋषी होते त्याने केले. आणि त्याने इतका कणाचा अभ्यास केला, तो का म्हणे ना परता अनुचा हे गाभा, इतका त्याने त्याचा काय केला, बारकाईने अभ्यास केला. तुकोबांना सुद्धा ते म्हणावं वाटलं. म्हणजेच हे कश्यप मुनी होते, तेच कणांचा अभ्यास करता करता तर त्यांचं नाव पुढं झालं कणाद. आणि त्यांचं कोणतं शास्त्र झालं, वैशेषिक शास्त्र त्या ठिकाणी झालं.
तर आता एक काय म्हणतात त्या ठिकाणी, तर 21 दुःखांचा आता न्यायशास्त्राचं बघितलं की नाही आपण, ते ईश्वर वगैरे मानतात का, तर ते ईश्वर वगैरे मानत नाही, ते माया त्या ठिकाणी मानतात, बरोबर आहे की नाही. आणि माया ही स्वतंत्र आहे असं त्या ठिकाणी मानतात. आणि आत्मा त्या ठिकाणी सांगतात, आत्मा नाना पण सांगतात, ऐक नाही. आत्मा कसं सांगतात, ते आत्मा मानतात, पण ते ईश्वर वगैरे मानत नाही. आणि आत्मा मानायचं झालं तर ते नाना अशा पद्धतीचा मानत असतात. त्या दिवशी पण आपल्या विचारायचा विषय झाला होता. आणि हे वैशेषिक शास्त्राचे करते हे काय करतात, 7 पदार्थ सांगतात, ऐक नाही. आणि ईश्वर वगैरे सांगतात का, तर ईश्वर वगैरे सांगत नाही. मग हे दोन्ही पण मत जे आहे हे कसे निरेश्वरवादी, म्हणजे ईश्वराला मानत नाही. आणि आत्मा सांगतात, तो कसं सांगतात, जड सांगतात. आत्मा कसं सांगतात, जड सांगतात. मग हे कोणते वादी आहेत, हे जडवादी आहे. काय घ्यायचं लक्षात, न्याय आणि वैशेषिक. न्यायशास्त्राचे करते कोण आहेत, लक्षात आलं का. न्यायशास्त्राचे करते कपिल मुनी. कपिल महामुनी. आणि वैशेषिक शास्त्राचे करते कश्यप. कश्यप, म्हणजेच कानद, आहे की नाही. तर हे ईश्वराला मानतात का, हे ईश्वर मानत नाही, हे निरीश्वरवादी आहे का नाही. आणि आत्मा कसा मानतात, ते जड मानतात, आहे का नाही. म्हणून याला काय म्हणायचं, जडवादी असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता खाली पहा, अख्याती, आहे का नाही. आता खाली अख्यातीवाद्यांचं काय म्हणणं आहे ते पण पहा. सांख्य व प्रभाकर मताचा चित जडवादी याची आहे. आता हे काय करतात, हे सांख्यशास्त्र आहे का नाही. सांख्यशास्त्र कोणाचं आहे, तर ते गौतम आहे, गौतमांचं आहे. आता तुम्ही म्हणा गौतम म्हणजे गौतम बुद्ध, इथं असं नाही लक्षात घ्यायचं. गौतम म्हणजे अहिल्या, माहिती का तुम्हाला, गौतम ऋषी आणि अहिल्या, आहे का नाही. आणि त्यांच्यातून कोणाची उत्पत्ती झाली, तर त्या ठिकाणी एका हातामध्ये असा मोठा फरशू हातात धारण करून 21 वेळा ह्या पृथ्वीवरून सगळ्या क्षत्रियांना संपवलं, आहे का नाही. तर ते त्यांचं नाव काय बरं, परशुराम. आहे का नाही. परशुराम. त्याला भार्गवराम परशुराम असं म्हटलं जातं. तर त्यांचे जे वडील आहे, तर त्यांचं नाव काय त्या ठिकाणी, वडिलांचं नाव त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी. जमनाग्नी ऋषी का गौतम. जमदग्नी ऋषी. गौतम अहिल्या कोणाची पत्नी, का हे दुसरं आलं, हे दुसरं आहे. गौतम ऋषी पत्नी अहिल्या आहे आणि परशुरामाचे वडील काय आता तुम्ही म्हणले, परशुरामाची जमनाग्नी ऋषी आणि रेणुका असं म्हणायला पाहिजे, आहे का नाही. आपलं विसंगत झाला, आहे का नाही. तर त्या आईला म्हणजे शेळावती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाकणेली, ते उदाहरण वेगळं नाही का. ते गौतम ऋषी, आहे का नाही, त्यांची पत्नी अहिल्या, हा ते गौतम घ्यायला पाहिजे. तर ते सांख्यशास्त्र त्या ठिकाणी मानत असतात, ठीक आहे ना. आणि त्यांचं सांख्यशास्त्र आहे. आणि दुसरा सांगितला की प्रभाकर मत, आहे का नाही. आता हे प्रभाकर म्हणजे कोण, तर हे जैमिनीचं मत मानणारे, म्हणजे कर्ममीमांसा त्या ठिकाणी कर्मकांड वगैरे मानणारे आहेत. आता हे कोणाचे शिष्य आहे, तर ते कुमारील भट्ट वगैरे होते का नव्हते, ज्यांनी तृष्ण अग्नी घेतली होती बघा, म्हणजे सगळीकडून गवत वगैरे लावलं, तृणानल किंवा तृष्ण अग्नी असं काहीतरी म्हटलं जातं. तर ते कुमारील भट्टाने काय केलं होतं की त्या बौद्धांचं मत खंडन करण्याकरता की त्यांच्यामध्ये शिरले आणि त्यांचं मत जाणून घेतलं. आणि मत जाणून घेतल्याच्या नंतर त्यांचंच खंडन करून टाकलं. ते कुमारील भट्ट होते, शंकराचार्य त्यांना शास्त्रार्थ करण्याकरता गेले, पण ते म्हटले आता शास्त्रार्थ करून चालणार नाही, तर माझे शिष्य आहेत कोण, तर त्या ठिकाणी त्यांनी एका शिष्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव काय होतं, मंडन मिश्रा असं नाव होतं, ऐक नाही. मग त्यांचे एकच शिष्य होते का, तर दुसरे पण शिष्य होते, त्यांचं नाव होतं प्रभाकर नाव त्यांचं त्या ठिकाणी होतं. ते पण प्रभाकर भट्ट असं त्यांचं नाव होतं. मग हे प्रभाकर जे होते ना, यांनी सुद्धा त्या ठिकाणी काही वार्तिक काही ग्रंथ तयार केले. आणि त्यांनी म्हणजे कुमारील भट्ट ईश्वर मानत नव्हते, कारण ते पूर्वमीमांसा, ते सुद्धा निरीश्वरवादी होते, असं त्यांचं पण होतं. पण यांनी जेव्हा ते ग्रंथ तयार केले ना, तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याने ईश्वराचा उल्लेख केला. ते म्हणले तर्काने विचाराने अनुमाने सुद्धा आपल्याला ईश्वर हा मानला
पाहिजे असं त्याने त्या ठिकाणी गुरुपेक्षा वेगळं मत म्हटलं. त्याला गुरुमत वगैरे असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे गुरुपेक्षा जरा थोडं वेगळं तयार केलं म्हणून त्यांना गुरुमत असंही म्हटलं जातं. हे एकदेशी आहे. कोण? हे प्रभाकर. तर हे काय करतात? चित्तवादी याची आहे. आता हे चित्तवादी म्हणजे काय? आता मगाशी पाहिलं की नाही, जडवादी म्हणजे ते जड मानतात आणि हे चित म्हणजे हे चैतन्य रूप मानतात, आहे की नाही? कोणाला? आत्म्याला. असं यांचं या ठिकाणी मत आहे. आता पुढं पहा सत्ख्याती. आता सत्ख्याती जी आहे तर ही कोणाची आहे? तर ही रामानुज मताचा जगत सत्यवादी याची आहे. तर आता आपण मागं पाहतो की नाही, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, माधवाचार्य, निंबाळकाचार्य हे सगळे द्वैतवादी आहे की नाही. तर हे सुद्धा द्वैतवादी आहे. पण यांचं कोणतं मत आहे? हे कोणतं द्वैत मानतात? तर विशिष्टाद्वैत या ठिकाणी मानणारे आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मिथ्या मात्र मानत नाही. ते सगळं कसं मानतात? सत्य मानतात. त्यांना असं म्हणतात की त्यांना स्वप्न जरी पडलं ना आणि स्वप्नामध्ये जर तुम्ही काही चुकीचं वागलं तरी जागं व्हायचं आणि लगेच प्रायश्चित्त करायचं. त्याच्यामध्ये संशय घ्यायचा नाही. कारण स्वप्नसुद्धा ते कसं मिथ्या मानतात का? तर स्वप्नसुद्धा ते मिथ्या मानत नाही. स्वप्नसुद्धा काय ते सत्य मानतात. आता यांचा संप्रदाय किंवा हे झाले कुठून? हे रामानुजाचार्य म्हणजे हे दक्षिणातूनच आलेले. हा रामानुजाचार्य जो पंथ आहे ना, हा जो संप्रदाय पंथ वगैरे आहे ना, हा दक्षिणामधून आलेला आहे. आणि याचे कर्ते कोण आहे? रामानुजाचार्य. आणि हे जगत कसे मानतात? सत्यच अशा पद्धतीने मानतात. ते जगताला मिथ्या मानत नाही. प्रत्येक वस्तू जी निर्माण झालेली आहे ना, ती सगळी वस्तू त्या ठिकाणी काय आहे? सत्य अशा पद्धतीनं मानणारे आहे. म्हणून जगत सत्यवादी याची आहे. बरोबर ना? आणि आता खालची ख्याती आहे ती अनिर्वचनीय ख्याती आहे. आता अनिर्वचनीय ख्याती कोणाची? श्री भगवान व्यास व शंकराचार्य यांची आहे. आता अनिर्वचनीय ख्याती ही श्री भगवान व्यास म्हणजे कृष्ण द्वैपायन जे कृष्ण द्वैपायन म्हणजे द्वैपायन म्हणजे ते बेट ऐक नाही, आणि ज्या बेटावर ज्यांचा जन्म झाला ते, आणि रंग त्यांचा कसा होता? काळा. कृष्ण ऐक नाही, आणि म्हणून त्यांना काय नाव पडलं? कृष्ण द्वैपायन. म्हणजे ते भगवान व्यास होते. आणि भगवान व्यासाने काय केलं? तर उपनिषदातली म्हणजे वेदाची असणारी मूळ सूत्र त्यांनी काय केलेली? निर्माण केलेली आहे. म्हणजे कशावरून ती मूळ सूत्र तयार झाली? तर ती मूळ सूत्र म्हणण्याचं कारण उपनिषद होते. आणि उपनिषद हे कसे आहे बरं त्या ठिकाणी? उपनिषदाचे कर्ते कोण आहे? कोणाला सांगता येईल का? बोला, सांगता आलं तर. प्रश्न परत एकदा सांगा ना, काय म्हटलं? उपनिषदाचे कर्ते कोण आहेत? उपनिषदाचे कर्ते कोणी नाही. ते कसं आहे त्या ठिकाणी? अपौरुषीय आहे. बरोबर ना? आपण काय सांगितलं? उपनिषद हे अपौरुषीय आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. बरोबर ना? म्हणजे हे काय? भगवंताच्या श्वासापासून निर्माण झालेलं आहे. तुझं वर्णी ऐसा तुझं विना कोणी, दुजा कोणी तेही त्रिमुखी दुजा कोणी, असं काहीतरी मला आता आठवण आहे. तुझं वर्णी ऐसा तुझं विना कोण, दुजा कोणी त्रिभुवनी, असं काहीतरी आहे. श्रीमुख शेष शिरला बापुडा, चिरल्या धडा जेव्हा त्याच्या, असे प्रमाण तुकोबऱ्यांचं आहे. मग त्याचं वर्णन करणारा दुसरा कोणी झाला का? नाही. मग तुझं वर्णन ऐसा तुझं विन करून, तुझं वर्णन करण्याकरता तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मग त्यानेच काय केलं की श्वासातून अशा पद्धतीनं हे सगळं वेद निर्माण झाला. वेद म्हणजेच काय? उपनिषद तयार झाले. मग त्याचे कोणी करते आहे का? कोणी करते नाही. आणि व्यासाने तरी काय केलं? फक्त त्याच्यावरती काय केलं? सूत्र तयार केले, आहे का नाही? म्हणून सूत्रभाष्यादी विचार निर्माण केला. आणि त्या सूत्रावरती, त्या मूळ सूत्रावरती भाष्य कोणी केलं? शंकराचार्याने केलं. मग ती कोणती ख्याती झाली? अनिर्वचनीय ख्याती झाली. अनिर्वचनीय ख्याती शंकराचार्याने केली का व्यासाने केली का मूळचीच आहे बरं? विचार केला तर मूळची आहे. फक्त आता त्याला काहीतरी नाव द्यावं म्हणून भगवान व्यासांचं नाव दिलं आणि शंकराचार्यांचं नाव दिलं. पण ती ख्याती कशी आहे? मूळचीच असणारी ही वेदांताची ख्याती आहे. आता ह्या 6च्या 6 ख्यात्या तुमच्या लक्षात आल्या का?
या खेत्यांविषयी नाही, तुम्हाला जर वाटत असेल का ह्या खेत्याने आम्हाला कळालं, याचे कोणी करते, यांचं काही कळालं नाही, यांचं काही जास्त कळून घ्यायचं नाही, पण सरळ सरळ मुद्दा, म्हणजे याच काही जास्त नाही झालं आपलं म्हणा, पण हा सरळ सरळ मुद्दा ह्या खेत्या आणि कोणाच्या आहेत ह्या पण लक्षात आले पाहिजे. मग मला असं वाटतं की असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, या ख्यात्या आपल्या काय असल्या पाहिजे, पाठपणा असल्या पाहिजे. आणि ख्यात्याचे करते कोणी हे आपलं पाठ असलं पाहिजे. आणि त्या ख्यात्यांच्या कर्त्यांचं म्हणणं नक्की काय, मत काय आहे, ते कोणत्या प्रकारचा वाद घालतात हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. जर हे आपल्याला कळलं नाही तर पुढचं कळलं का आपल्याला, पुढचं कळणार नाही. म्हणून हे शब्द थोडक्यात आले, थोडक्यात जरी शब्द आले तर याचा विस्तार पुढं भरपूर येणार आहे. मग आता काय करायचं, पुढचं आपल्याला सांगायचं का इथं थांबून घ्यायचं, सगळ्यांनी विचार करून सांगा. कारण हे उद्याला तुम्हाला विचारलं जाईल, हे तुम्हाला डार्क अक्षरामध्ये हे पाठ जर झालं तर पुढचा चौथा तरंग आपला व्यवस्थित होऊ शकतो. हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर पुढचा तरंग होईल का आपला, होणार नाही. मग आता कुणी म्हणून आमचं रोज पाठ आहे ना ख्याती आपल्याला परत एक एकदा सगळ्या सांगा ना, म्हणजे एक एक ख्याती समजून सांगितली पाहिजे तरच कळणार आहे. सगळ्याच ख्यात्या सगळ्या सांगितल्यात ना, हां. काहीच लिंक नाही, एक एकच सांगितली पाहिजे रोज. आता एक एकच सांगणार आहे ना रोज. आता आपले कुठं आज ख्याती सांगून झाले, आता फक्त ते वरून वाचलं, आता ख्याती सांगायचे तर आपल्याला. मग ख्यात्या आज सांगायच्या का उद्या सांगायच्या, मला असं वाटतं आज फक्त एवढं उद्या. वाटतं सगळं. हं? उद्या सांगा समजून व्यवस्थित. एक पाठ एका ख्यातीवर एक पाठ करा तर लक्षात येईल, आमच्या नाही तर नाही येणार. एका एका ख्यातीवर एक पाठ करायची काही गरज पण नाही ना. आता त्याने सांगितलं ना शून्यम शून्य, म्हणजे अधिष्ठान पदार्थ, अधिष्ठान काय आहे, सर्प का रज्जू, सांगा तुम्ही, रज्जू आहे का नाही? अधिष्ठान रज्जू आहे. आणि रज्जूवर बसलेला सर्प, बरोबर आहे ना. हा, मग तो तुम्ही काय म्हणता, अहो तो सर्प नाहीच आहे त्या ठिकाणी, म्हणजे तो शून्य आहे का नाही त्या ठिकाणी, असं म्हणता, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो सर्प काय झाला, शून्य झाला, बरोबर आहे ना. अहो तो जसा सर्प शून्य आहे ना, तो ज्याच्यावर भासला ते पण शून्यच आहे, कारण शून्यावर शून्य भासतं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे शून्यावर शून्य भासतं, आहे की नाही. मग ही एवढीच ख्याती, याच्यासाठी काय तुम्हाला तासभर विचार वेगळा करायची गरज आहे का, नाही. आता त्याचे करते त्याचे कोणाचे आहेत, कोणाचे नाही हे पण लक्षात आलं पाहिजे ना. हा, मग मी सांगितलं ना आता तुम्हाला त्याचे करते वगैरे, या करताच आज करतेपणा सांगण्याकरतासाठी अख्खा पाठ त्याच्यात घातला. झालं 6:03 झाले, म्हणून सगळा पाठ त्याच्याकरताच आज केलं. म्हणलं याचा विचार आपण बारकाईने करू, आणि पुढं तुम्हाला जर शंका आली तर मग तसा विचार करू. आणि तुम्ही नाही म्हणलं ना तर कुठंतरी पाठ असतात, आता जाधव बाबांचे, स्वामीजींचे, कोणाला तरी ऐका वाटत असेल, ऐकत जा वाटलं असतं पाठ. नाही जर झालं ना तर कोणाला मोबाईल जर चालवता आलं ना तर त्या, मला असं वाटतं यूट्यूबला नाही बरं का, ते फार विस्तार होतो, ते गुगलमध्ये जर सर्च करून पाहिलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळू शकते. बहुतेक ठिकाणी माहिती मिळतेच, आता काही ठिकाणी नाही मिळाली तर ग्रंथामध्ये आपल्याला मिळेल, आणि मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा विचार करून ठेवा वाटलं असतं. म्हणजे आपल्याला ख्यात्या लक्षात आल्या की मग रजीवर सर्प कसा बसला, तसं परमात्म्यावरती जगत कसं बसलं, हे कसं होतं आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने विचार करता येतो. ठीक आहे, चला आता आपण या ठिकाणी थांबून घेऊ, उद्या त्या ख्यात्यांचा विचार बारकाईनं करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम, शांती.